नमस्कार, स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी ना मस्त देवपूजा वगैरे करून घेतली, तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि सूर्यनारायणाचं ना मस्त असा नमस्कार वगैरे करून घेतला. नंतर ना मला बाकीची पण सगळी कामं वगैरे करायची होती. पण सकाळचं वातावरण ना इतकं शांत आणि सुंदर असतं ना, पक्ष्यांचा आवाज आणि ना सूर्य उगवायला पण सुरुवात झालेली होती. एकदम मस्त अशी सकाळ होती. नंतर ना आज अक्षय तृतीया होती, त्यामुळे ना कालच पप्पांनी आंबे आणून ठेवलेले होते. मग आमरस वगैरे करून घ्यायचा होता आणि असं म्हणतात अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात. पण सोनं खरेदी करणं तर बाबा आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे सोनं तर नाही, आपलं आमरस खाऊनच अक्षय तृतीया साजरी करायची. इथे आमचं पिल्लू आंबे खायला ना सुरुवात केलेली होती. इतके त्याला काय आंबे आवडतात, त्याला कसं खावं आणि काही कळतच नव्हतं. मग ना मस्त आमरस पुरीचा बेत केला होता. सोन्याचं काय करायचं आहे आपल्याला, आपण आपल्या घरचे सुख समाधानी आणि आनंदी असलो ना त्यातच सगळं आलं. मी तर ठरवलं आहे यावर्षी ना छान छान अशा रेसिपी बनवायच्या आणि हेल्दी राहायचं. त्यामुळे ना मी आज ना मस्त आमरस पुरीचा बेत केला होता. आमरस पुरी, आळूवडी, भजे, पापड, कुरडई आणि तोंडी लावण्यासाठी ना बटाट्याची भाजी वगैरे केली होती. मग ना सर्वात अगोदर ना देवाला नैवेद्य वगैरे ना दाखवून घेतलेला होता आणि नंतर माझं सगळं आवरून झालं. मस्तपैकी मी आमरस आणि पुरीवर ताव मारला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.